नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं आंबाड्याची भाजी बनवणार आहे. तर ही आंबाड्याची भाजी माझ्या आजीच्या पद्धतीनं बनवणार आहे. आता इथं आंबाड्याची भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. आता इथं पाण्यात टाकून घ्यायचे आणि याला एकदा धुवून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं गॅसवर शिजवण्यासाठी ही भाजी ठेवायची. कढईत 1 ग्लास पाणी टाकायचे. आता ही भाजी ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची. भाजी कट करून टाकली तरी चालते, मी तशीच टाकलेली आहे. आता इथं शेंगदाणे आणि तुरीची डाळ टाकली. डाळ कोणतीही टाकली तरी चालते. आता हे मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. तोपर्यंत इकडं लसूण पाकळ्या नकलून बारीक काप करून घ्यायचे. कारण फोडणीसाठी लसूण अशा पद्धतीनं वापरला तर एकदम छान चवदार लागतो, म्हणून इथं बारीक काप करून घ्यायचे. आता इथं भाजी पण शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचे. बघू शकता याचा रंग बदललेला आहे. आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायची भाजी शिजलेली. आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी निथळू द्यायचे. असं दाबून काढून टाकायचे, कारण भाजी जास्त आंबट लागू नये म्हणून. आणि जास्त जर आंबट आवडत असेल तर ह्याच्यातलं पाणी राहू दिलं तरी चालते. आता गॅसवर फोडणीसाठी कढई ठेवायची. आता 1 चमच्यावर तेल टाकायचे. आता जिरे मोहरी टाकून घ्यायची सुरुवातीला. आता लसूण टाकायचे बारीक कट केलेला. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर टाकलं तरी चालते, पण मी टाकला नाही. कांद्यासारखा वास येतो आणि भाजीची टेस्ट बदलते, त्यामुळे मी इथं कांदा वापरलेला नाही. आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता हे छान असं परतून झालेलं आहे. लसूण, मिरची आणि तेलात परतलेलं आहे. आता ह्याच्यात भाजी टाकून छान असं परतून घ्यायचे. पाण्याचा वापर करायचा नाही. आता इथं एकदम छान चवदार अशी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. आता बाकीचं साहित्य ह्याच्यात टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता मीठ टाकल्यावर छान असं परतून घेतलेलं आहे. तर बघू शकता. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकायची. आता शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं भाजी मिक्स करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये नंतर लगेच हळद टाकायची थोडीशी. आता इथं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हळद आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालते, रंगासाठी मी थोडीशी टाकली. आता इथं भाजी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.